गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण आता आपला नवीन टॉपिक सुरू करत आहोत, इंट्रोडक्शन टू कंपनी अकाउंट्स. तर बहुतेक तुम्हाला या टॉपिकची माहिती आहे. तुम्हाला ओ सीमध्ये जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये याची तुम्हाला माहिती आहे. पण आपण जर अकाउंट्सच्या दृष्ट्या काय या टॉपिकचं महत्त्व आहे तर त्याचं आपण हा डिस्कस करूया. टॉपिक आहे एकदम सोपा टॉपिक आहे, तर कळेल तुम्हाला. आणि जर काय डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारा, ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूया. पहिलं आहे मिनिंग ऑफ कंपनी, म्हणजे कंपनीचा मिनिंग काय. द वर्ड कंपनी इन एव्हरीडे युसेज इम्प्लाइज अँड असेंबलेज ऑफ पर्सन्स फॉर सोशल पर्पज, कंपॅनियनशिप ऑर फेलोशिप. म्हणजे जेव्हा काही माणसं एकत्र येतात तेव्हा त्याला कंपनी म्हणतो. म्हणजे आय एन्जॉय माय फ्रेंड्स कंपनी. आपण आपल्या 2-3 मित्रांबरोबर जर असू तर ती आपली कंपनी, असा इन जनरल कंपनी या शब्दाचा अर्थ होतो. तर ॲज अ फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन द कंपनी इम्प्लाइज अ ग्रुप ऑफ पीपल हू व्हॉलंटरीली ॲग्रीज टू फॉर्म अ कंपनी. तर एखादं जर ऑर्गनायझेशन, संघटन जर म्हटलं तर जे लोक विचाराने एकत्र येतात, ज्यांचे सेम विचार असतात आणि त्या लोकांना काहीतरी गोष्ट करायची असते एकत्र होऊन, तर त्या संस्थेला आपण कंपनी असं म्हणतो. तर आता द वर्ड कंपनी इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड कॉम, दॅट इज विथ ऑर टुगेदर, अँड पेनिस दॅट इज ब्रेड. म्हणजे कॉम म्हणजे एकत्र येणे आणि पॅनिस म्हणजे ब्रेड, म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन पैसा कमवणे हा कंपनीचा अर्थ आहे. द ओरिजिनली द वर्ड रेफर टू अन असोसिएशन ऑफ पर्सन्स और मर्चंट मेन डिस्कसिंग मॅटर्स अँड टेकिंग फूड टुगेदर. तर जो त्याचा खरा अर्थ आहे की लोक एकत्र येऊन काही त्यांचा जेवण करतात, एकत्र येऊन सगळी माणसं जेवण करताना काही पॉईंट डिस्कस करतात, तर त्याला कंपनी असं संबोधलं जातं. However, in law, company is termed as company which is formed and incorporated under the Companies Act 2013 or an existing company formed and registered under any of the previous Companies Act. तर कायद्यानुसार कंपनी म्हणजे काय, जी बनली आहे आणि इन्कॉर्पोरेट झाली, म्हणजे रजिस्टर झाली आहे कंपनीज ॲक्ट 2013च्या अंडर. तर हा नवीन ॲक्ट अमेंड झालेला आहे. आधीचा 1956चा ॲक्ट होता, आता कंपनीज ॲक्ट 2013चा झालेला आहे. 2013चा ॲक्ट किंवा 1956चा ॲक्ट किंवा त्याच्या अगोदरचा ॲक्ट, ज्या कुठल्या ॲक्टच्या अंडर कंपनी रजिस्टर्ड असेल तर तिला आपण काय म्हणतो, कंपनी म्हणून त्याला कायद्याच्या द्वारे त्याला आपण कंपनी म्हणतो. ॲज पर दिस डेफिनेशन ऑफ लॉ, देअर मस्ट बी अ ग्रुप ऑफ पर्सन्स हू ॲग्री टू फॉर्म अ कंपनी अंडर द लॉ, and once so formed it becomes the legal entity having perpetual succession with a distinct name of its own and a common seal. तर या डेफिनेशननुसार काय की काही माणसं एकत्र येऊन एक कंपनी बनली जाते आणि तिला एक वेगळं अस्तित्व असतं. म्हणजे माणसं वेगळी आणि कंपनी वेगळी आहे, तर तिला सेपरेट लिगल एंटिटी म्हटलं जातं. आणि हॅविंग परपेच्युअल सक्सेशन, परपेच्युअल सक्सेशन म्हणजे काय, तर त्याचे जर मेंबर चेंज झाले, मेंबर एक्सपायर झाले, निघून गेले, कंपनीला काही फरक पडत नाही, कंपनी चालूच राहते विथ अ डिस्टिंक्ट नेम. आणि तिचं नाव एक वेगळं असतं आणि तिचं एक कॉमन सील असतं, म्हणजे त्या कॉमन सील एक सही म्हणून तिचा वापर होतो. इट्स एक्झिस्टन्स इज नॉट अफेक्टेड बाय द चेंज ऑफ मेंबर्स. म्हणजे जर तिचे मेंबर जर बदललं, तिच्या अस्तित्वावर काही प्रॉब्लेम येत नाही. इट इज अन ऑर्गनायझेशन कन्सिस्टिंग ऑफ इंडिव्हिज्युअल्स कॉल्ड शेअर होल्डर्स. तर ते एक संघटन आहे इंडिव्हिज्युअल लोकांचं, ज्याला आपण शेअर होल्डर्स म्हणतो. हू आर ॲथॉराइज बाय लॉ टू इलेक्ट अ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स अँड थ्रू इट ॲक्ट ॲज अ सेपरेट लिगल एंटिटी ॲज रिगार्डिंग ॲक्टिव्हिटी. तर ते संघटन इंडिव्हिज्युअल लोकांचं असतं, त्यांना आपण शेअर होल्डर्स म्हणतो, की ते निवडणूक लढवतात आणि डायरेक्टरची निवड केली जाते आणि
एक पर्टिक्युलर जी लीगल एंटिटी आहे ती चालवण्यासाठी हे डायरेक्टर निवडले जातात. जनरली द कॅपिटल ऑफ कंपनी कन्सिस्ट ऑफ ट्रान्सफरेबल शेअर अँड मेंबर्स हॅव लिमिटेड लायबिलिटी. तर ही जी कंपनी बनते पब्लिक कंपनी, तर ती स्वतःचे जे शेअर्स असतात ते दुसऱ्यांना ट्रान्सफर करू शकते आणि त्यांची जी लायबिलिटी असते ते आपण शेअर्समध्ये पण शिकलो की ती लिमिटेड असते. जेवढे शेअर्सची किंमत आहे तेवढेच मेंबर्स लोकांना पैसे भरायचे आहेत, त्याच्यावरती शेअर होल्डर्स लोकांना पैसे नाही भरायचे. लॉर्ड जस्टिस हाने हॅज डिफाईन्ड ॲज अ कंपनी ॲज अन आर्टिफिशियल पर्सन क्रिएटेड बाय लॉ विथ अ परपेच्युअल सक्सेशन अँड अ कॉमन सील. तर लॉर्ड जस्टिस हानेच्या नुसार ही जी कंपनी आहे ही एक आर्टिफिशियल पर्सन आहे, ही कायद्याद्वारे बनली जाते आणि तिच्याकडे परपेच्युअल सक्सेशन असतं. म्हणजे मेंबर आले मेंबर गेले, कंपनीला काय फरक पडत नाही. अ कॉमन थ्रेड रनिंग थ्रू व्हेरियस डेफिनेशन ऑफ कंपनी इज दॅट इट इज अन असोसिएशन ऑफ पर्सन्स क्रिएटेड बाय लॉ ॲज सेपरेट बॉडी फॉर अ स्पेशल पर्पज. तर आपण ज्या काही डेफिनेशन पाहिल्या त्याच्यातनं आपल्याला एक कळतं की ती एक ॲसोसिएशन आहे, एक संघटन आहे जे कायद्याच्याद्वारे बनली जाते आणि ते एक सेपरेट बॉडी आहे आणि ते बनतं एक स्पेशल पर्पजसाठी. आता आपण त्याचे फीचर्स बघूया, सायलेंट फीचर्स ऑफ अ कंपनी. फॉलोइंग आर द सायलेंट फीचर्स ऑफ द कंपनी. तर पहिलं म्हणजे काय, इनकॉर्पोरेटेड ॲसोसिएशन म्हणजे रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन आहे. अ कंपनी कम्स इन टू एक्झिस्टन्स थ्रू द ऑपरेशन ऑफ लॉ. म्हणजे कायद्याच्या प्रोसिजरनी ही कंपनी बनली जाते. देअरफॉर इनकॉर्पोरेशन ऑफ कंपनी अंडर द कंपनीज ॲक्ट इज मस्ट. म्हणजे तिचं रजिस्ट्रेशन आपल्याला कंपनीज ॲक्टच्या अंडर करावं लागतं. विदाऊट सच रजिस्ट्रेशन नो कंपनी कॅन कम इन टू एक्झिस्टन्स. म्हणजे तसं रजिस्ट्रेशन जर केलं नाही तर कुठलीही कंपनी अस्तित्वात येऊ शकत नाही. बीइंग क्रिएटेड बाय लॉ इट इज रिगार्डिंग ॲज अन आर्टिफिशियल लीगल पर्सन. म्हणजे ती कायद्याच्या प्रक्रियेने बनते आणि तिला आपण आर्टिफिशियल लीगल पर्सन म्हणजे आपण जे ह्युमन बिंग्स होतो नॅचरल पर्सन आहे आणि कंपनीला आपण काय म्हणतो, आर्टिफिशियल लीगल पर्सन. नंतर पुढचा जो पॉईंट आहे सेपरेट लीगल एंटिटी. म्हणजे तिला एक कायदेशीर एक अस्तित्व आहे. अ कंपनी हॅज अ सेपरेट लीगल एंटिटी अँड इज नॉट अफेक्टेड बाय चेंज ऑफ इट मेंबरशिप. म्हणजे ती एक सेपरेट आहे, तिचं एक अस्तित्व आहे आणि मेंबर्स आले मेंबर्स गेले, कंपनीला काही फरक पडत नाही. देअरफॉर बिंग अ सेपरेट बिझनेस एंटिटी अ कंपनी कॅन कॉन्ट्रॅक्ट सूड अँड बी सूड इन कॉर्पोरेट नेम अँड कॅपॅसिटी. तर त्यामुळे काय होतं की कंपनी एक कॉन्ट्रॅक्ट करू शकते, त्याच्यानंतर कोणाच्यावरती केस करायची असेल तर केस करू शकते किंवा तिच्यावर कोणी केस करू शकतो. तर ती एक काय असते, तिचं एक स्पेशल अस्तित्व बनतं. ती एक सेपरेट लीगल एंटिटी आहे की जेणेकरून जी काही कामं ॲज अ मॅन एखादा माणूस लिगली करू शकतो तर या सगळ्या गोष्टी कंपनी लिगली करू शकते. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे परपेच्युअल एक्झिस्टन्स. म्हणजे सिन्स कंपनी हॅज एक्झिस्टन्स इंडिपेंडन्स ऑफ इट मेंबर. म्हणजे कंपनी ही एक इंडिपेंडंट घटक आहे. इट कंटिन्यूज टू बी इन एक्झिस्टन्स डिस्पाईट ऑफ डेट, इन्सॉल्वन्सी ऑर चेंज ऑफ मेंबर्स. म्हणजे जर समजा कोणी मेंबर एक्सपायर झाला, इन्सॉल्वंट झाला किंवा बदलला, कंपनी तिचं अस्तित्व रोखून धरते. म्हणजे ती बंद होत नाही. नंतर कॉमन सील. कॉमन सील म्हणजे एक सहीसाठी ते कॉमन सील कंपनी वापरते. कंपनी इज नॉट अ नॅचरल पर्सन. कंपनी एखादा नैसर्गिक माणूस नाही आहे. देअरफॉर इट कॅनॉट साईन द डॉक्युमेंट्स इन द मॅनर ॲज अ नॅचरल पर्सन वुड डू. म्हणजे ज्या प्रकारे एखादा नैसर्गिक माणूस सही करतो त्याच प्रकारे कंपनी सही करू शकत नाही. इन ऑर्डर टू इनेबल द कंपनी टू साईन इट डॉक्युमेंट इट इज प्रोव्हाइडेड विथ अ लीगल टूल कॉल कॉमन सील. तर आता कंपनीला सहीचा हक्क मिळण्यासाठी कंपनीला एक लीगल टूल दिलं जातं ज्याला आपण कॉमन सील म्हणतो. अ कॉमन सील इज अफिक्स्ड ऑन ऑल डॉक्युमेंट्स. म्हणजे कॉमन सील सगळ्या डॉक्युमेंट्सवरती लावलं जातं बाय द पर्सन ॲथॉराइज टू डू सो. म्हणजे ज्याला अथॉरिटी दिलेली आहे
असं करण्यासाठी, तर तो कॉमन सील प्रत्येक डॉक्युमेंटवरती लावतो, ॲथॉराइज टू डू सो, हू इन टर्न्स पुट इज सिग्नेचर फॉर ऑन बिहाफ ऑफ द कंपनी. म्हणजे तो त्याची सही करतो, कंपनीच्या वतीने त्याची सही करतो, म्हणजे कंपनीच्या वतीने त्याला कॉन्ट्रॅक्ट करण्याचे राईट्स आहेत. तर आता जेव्हा कंपनीज ॲक्ट आला 2013, रिक्वायर्ड कॉमन सील टू बी ॲफिक्स ऑन सर्टन डॉक्युमेंट सच ॲज बिल्स ऑफ एक्सचेंज, शेअर सर्टिफिकेट एक्सेट्रा. तर आता याच्यानुसार आपल्याला जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, बिल्स ऑफ एक्सचेंज, शेअर सर्टिफिकेट, याच्यावरती आपल्याला कॉमन सील लावायला लागतो. नाव द यूज ऑफ कॉमन सील हॅज बीन मेड ऑप्शनल. आता हा जो कॉमन सीलचा जो वापर आहे हा ऑप्शनल आहे. ऑल सच डॉक्युमेंट विच रिक्वायर्ड affixing the common seal may now instead be signed by 2 director or 1 director and a company secretary of the director. आता कॉमन सील सगळीकडे लावायची गरज नाही. आता कसं 1 किंवा 2 डायरेक्टरांची सही लागते आणि शिवाय कंपनी सेक्रेटरीची एक सही लागते. तर तसं केल्याने आपण कंपनीच्या वतीने कॉन्ट्रॅक्ट करू शकतो. नंतर पुढचा पॉईंट आहे लिमिटेड लायबिलिटी. तर मी हा पॉईंट शेअर्समध्ये पण तुम्हाला सांगितला. द लायबिलिटी ऑफ एव्हरी शेअर होल्डर ऑफ अ कंपनी इज लिमिटेड टू द अमाऊंट ही हॅज ॲग्रीड टू पे टू द कंपनी ऑन द शेअर्स अलॉटेड टू हिम. म्हणजे जेवढे शेअर्स त्याला दिले गेलेले आहेत, त्याला जेवढी अलॉटमेंट झालेली आहे तेवढ्या शेअर्सच्या फेस व्हॅल्यू एवढी, किंवा प्रीमियम असेल तर त्याला इश्यू प्राईस म्हणतात, त्याची जेवढी इश्यू प्राईस आहे तेवढेच त्याला पैसे द्यायचे. त्याच्या पुढे त्याला एकही रुपया त्याला द्यायचा नाही आहे. इफ सच शेअर्स आर फुल्ली पेड ही इज सब्जेक्ट टू नो फर्दर लायबिलिटी. आता हे जर शेअर्स जर फुल्ली पेडअप असतील तर त्याची जी लायबिलिटी असते, पे करण्याची देयता असते, ती पूर्णपणे झिरो होऊन जाते. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे डिस्टिंक्शन बिटवीन ओनरशिप अँड मॅनेजमेंट. तर आता इकडे कसं असतं की जे कंपनीचे ओनर्स आहेत, शेअर होल्डर्स, ते लाखो असतात, करोडो असतात, आणि त्याला जे मॅनेज करणारे लोक असतात ते वेगळे असतात, ही मॅनेजमेंट वेगळी असते. सिन्स द नंबर ऑफ शेअर होल्डर्स इज व्हेरी लार्ज अँड मे बी डिस्ट्रीब्युटेड ॲट डिफरंट जॉग्राफिकल लोकेशन्स. म्हणजे खूप सारे शेअर होल्डर्स असतात आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी लोकेट असल्यामुळे it becomes difficult for them to carry on the operational management of the company on day-to-day basis. तर त्यांना ते जमत नाही की वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, तर त्यांना डे टू डे कंपनी मॅनेज करायला जमत नाही. तर त्याच्यासाठी काय करतात, दिस गिव्ह राईज टू नीड ऑफ सेपरेशन ऑफ द मॅनेजमेंट अँड ओनरशिप. तर त्याच्यामुळे काय होतं की आपण काय करतो, मॅनेजमेंट हे सेपरेट आहे, ओनरशिप सेपरेट आहे. तर म्हणून काय शेअर होल्डर्स काय करतात, इलेक्शन कंडक्ट करतात. इलेक्शनमध्ये जे जिंकतात ते कंपनी मॅनेज करतात, त्यांना आपण डायरेक्टर म्हणून म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे नॉट अ सिटिझन. म्हणजे कंपनी देशाचा नागरिक, कंपनीची देशाची नागरिक नाही आहे. अ कंपनी इज नॉट अ सिटिझन इन द सेम सेन्स ॲज अ नॅचरल पर्सन इज दो इट इज अ क्रिएटेड बाय प्रोसेस ऑफ लॉ. म्हणजे जसं एखादा माणूस देशाचा नागरिक असतो तसं कंपनी देशाची नागरिक नसते. जरी ती कायद्याच्या प्रोसेसने झाली आहे तरी ती देशाची नागरिक नाही आहे. इट हॅज लिगल एक्झिस्टन्स बट डज नॉट एन्जॉय द सिटिझन राईट अँड ड्युटीज ॲज आर एन्जॉयड बाय नॅचरल पर्सन. तर जे हक्क ॲज अ सिटिझन म्हणून की नागरिक म्हणून जे आपल्याला मिळतात तसं कंपनीला ते एन्जॉय करता येत नाही. नंतर पुढचा पॉईंट आहे ट्रान्सफरॅबिलिटी ऑफ शेअर्स. म्हणजे कंपनी आपले जे शेअर्स आहेत ते एक माणूस दुसऱ्याच्या नावाने ट्रान्सफर करू शकतो. द कॅपिटल इज कॉन्ट्रीब्युटेड बाय द शेअर होल्डर थ्रू द सबस्क्रिप्शन ऑफ शेअर्स. म्हणजे जे काय पैसे शेअर होल्डर भरतात तर त्याच्यामुळे ते शेअर्स परचेस केले जातात. सच शेअर्स आर ट्रान्सफरेबल बाय मेंबर्स एक्सेप्ट इन केस ऑफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विच मे हॅव सर्टन रिस्ट्रिक्शन्स ऑन सच ट्रान्सफरॅबिलिटी. तर हे जे शेअर्स आहेत ते दुसऱ्या माणसाला ट्रान्सफर करू शकतो आपण फक्त प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या केसमध्ये जिथे काही बंधनं लावलेली आहेत त्या ट्रान्सफरच्या रिगार्डिंग. नंतर पुढचा पॉईंट आहे मेंटेनन्स ऑफ बुक्स.
A limited company is required by law to keep a prescribed set of accounts book and any failure in this regard attract penalties. म्हणजे कंपनीला बुक्स प्रिस्क्राईब सेट एक ठेवायला लागतो बुक्स ऑफ अकाउंट्सचा, आणि तसं नाही केलं तर त्यांना पेनाल्टी भरायला लागते. नंतर पुढचा पॉईंट आहे पिरियॉडिक ऑडिट. ऑडिट म्हणजे काय, जे बुक्स ऑफ अकाउंट्स असतात ते चेक करणे, त्याला ऑडिट म्हणतात. अ कंपनी हॅज टू गेट इट अकाउंट्स पिरियॉडिकली ऑडिटेड थ्रू द चार्टर्ड अकाउंटंट्स. appointed for the purpose of shareholders on the recommendation of board of directors. म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या रेकमेंडेशननुसार जे CA लोक अपॉइंट केले जातात ते त्यांचं ऑडिट करतात. नंतर हे अपॉइंटमेंट शब्द आहे हा. नंतर राईट टू ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन, म्हणजे कुठल्याही प्रकारची जर माहिती हवी असेल तर त्यांना मिळू शकते. The right of shareholders of a company to inspect its books of accounts with the exception to books open for inspection under statute is governed by the articles of association. म्हणजे ज्याची आर्टिकल्सनुसार परवानगी नाही आहे चेक करण्याची ते सोडून बाकी सगळे जे बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत ते शेअरहोल्डर्स चेक करू शकतात. द शेअरहोल्डर्स हॅव अ राईट टू सीक इन्फॉर्मेशन फ्रॉम द डायरेक्टर्स बाय पार्टिसिपेटिंग in the meetings of the company and through the periodical reports. तर त्यांना ती इन्फॉर्मेशन मीटिंगमध्ये पार्टिसिपेट करून किंवा पिरियॉडिक रिपोर्ट्सद्वारे त्यांना मिळू शकते. नंतर पुढचा पॉईंट आहे टाईप्स ऑफ कंपनीज. कंपनीचे कोणते कोणते टाईप्स आहेत. आता त्याच्यात पहिला प्रकार आहे गव्हर्नमेंट कंपनी. तर गव्हर्नमेंट कंपनीची खूप मोठी डेफिनिशन आहे. तर त्याच्यात तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवा, गव्हर्नमेंट कंपनी म्हणजे जिच्याकडे एक समजा 51% शेअर्स गव्हर्नमेंटकडे असतील. पूर्ण शेअर्सपैकी 51% जर शेअर्स 51% शेअर्स जर समजा गव्हर्नमेंटकडे असतील तर ती कंपनी गव्हर्नमेंट कंपनी आहे. अकॉर्डिंग टू सेक्शन 2 सबसेक्शन 45 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013, गव्हर्नमेंट कंपनी मीन्स एनी कंपनी in which not less than 51% of the paid up capital is held by central government or by any state government or partly by the central government and partly by one or state government and includes government which is includes a company which is subsidiary company of such a government company. म्हणजे त्याचा अर्थ काय की पूर्ण शेअर आयदर सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असतील किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडे असतील किंवा काही सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असतील, काही स्टेट गव्हर्नमेंटकडे असतील, किंवा अशी कुठली कंपनी जी गव्हर्नमेंट कंपनीची सबसिडरी आहे तर त्या कंपनीला आपण काय म्हणतो, गव्हर्नमेंट कंपनी. नंतर पुढचा जो कंपनीचा प्रकार आहे फॉरेन कंपनी. फॉरेन कंपनी म्हणजे काय, थोडक्यात जी कंपनी फॉरेनमध्ये रजिस्टर आहे, फॉरेनमध्ये रजिस्टर आहे आणि इंडियामध्ये ती काम करते, तर अशा कंपनीला आपण फॉरेन कंपनी म्हणतो. अकॉर्डिंग टू सेक्शन 2 सबसेक्शन 42 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013, फॉरेन कंपनी मीन्स एनी कंपनी और बॉडी कॉर्पोरेटेड आउटसाइड इंडिया विच हॅज अ प्लेस ऑफ इंडिया वेदर बाय इटसेल्फ और थ्रू अन एजन्सी फिजिकली और थ्रू इलेक्ट्रॉनिक मोड. म्हणजे ती स्वतः येऊन काम करते किंवा एजंट ठेवला असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रिक मोडनी जर ती काम करत असेल, जसं ॲमेझॉन आहे तसं जर करत असेल तरी तिला आपण काय म्हणतो, फॉरेन कंपनी. किंवा कंडक्ट एनी बिझनेस ॲक्टिव्हिटी इन इंडिया इन अदर मॅनर, म्हणजे अशी कुठली कंपनी जी इंडियामध्ये कुठल्याही प्रकारची जर ॲक्टिव्हिटी करत असेल तर तिला आपण फॉरेन कंपनी म्हणतो. नंतर दुसरा प्रकार आहे प्रायव्हेट कंपनी किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. तर प्रायव्हेट कंपनी इज कंपनी विच रेस्ट्रिक्ट द राईट टू ट्रान्सफर इट शेअर्स. म्हणजे त्या कंपनीमध्ये आपण शेअर्स दुसऱ्यांना ट्रान्सफर करू शकत नाही. नंतर लिमिट्स द नंबर ऑफ मेंबर्स टू 200, म्हणजे जास्तीत जास्त 200 मेंबर्स असू शकतात. नंतर मिनिमम पेड अप शेअर कॅपिटल ऑफ इन इंडियन रुपीज 1 लाख, म्हणजे 1 लाखपर्यंत त्यांचं मिनिमम कॅपिटल असतं. नंतर पब्लिक लिमिटेड कंपनी.
पब्लिक लिमिटेड कंपनी इज अ कंपनी विच इज नॉट अ प्रायव्हेट कंपनी, म्हणजे जी प्रायव्हेट नाही ती पब्लिक कंपनी आहे, ती सबसिडरी ऑफ पब्लिक कंपनी किंवा ती पब्लिक कंपनीची सबसिडरी आहे, किंवा तिचं जे मिनिमम कॅपिटल आहे ते 5 लाख आहे आणि प्रायव्हेट लिमिटेडच्या बाबतीत ते 1 लाख आहे. नंतर पुढचं जे आहे 1 पर्सन कंपनी, म्हणजे एका माणसाने जर कंपनी काढली असेल तर तिला आपण काय म्हणतो, 1 पर्सन कंपनी. सेक्शन 2 सबसेक्शन 62 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013 डिफाईन्स 1 पर्सन कंपनी ॲज अ कंपनी विच हॅज 1 पर्सन ॲज अ मेंबर, म्हणजे फक्त एक माणूस त्या कंपनीचा मेंबर आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे स्मॉल कंपनी. सेक्शन 2 सबसेक्शन 85 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013 डिफाईन्स स्मॉल कंपनी मीन्स अ कंपनी अदर दॅन अ पब्लिक कंपनी, म्हणजे जी पब्लिक कंपनी नाही आहे तर तिला आपण काय म्हणतो, स्मॉल कंपनी. तर तिचं पेडअप जे शेअर कॅपिटल आहे तर ते 50 लाख ते 5 कोटीच्या मध्ये आहे आणि तिचा जो टर्नओव्हर आहे, टर्नओव्हर म्हणजे सेल्स 2 करोड ते 20 करोडच्या मध्ये आहे, म्हणजे सेल्स त्यांचा 2 करोड ते 20 करोडमध्ये आहे आणि त्यांचं जे कॅपिटल आहे ते 50 लाख ते 5 करोडच्या मध्ये आहे. त्याच्यानंतर नोट द स्टेटस ऑफ कंपनी ॲज अ स्मॉल कंपनी मे चेंज फ्रॉम इयर टू इयर, म्हणजे ती स्मॉल कंपनीचं स्टेटस प्रत्येक वर्षी बदलू शकतं त्यांच्या कॅपिटल आणि टर्नओव्हरनुसार. नंतर पुढचा पॉईंट आहे लिस्टेड कंपनी. आता ॲज पर सेक्शन 2 सबसेक्शन 52 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013 listed company means a company which has any of its securities listed on recognized stock exchange, म्हणजे शेअर मार्केटमध्ये जर समजा तिचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर तशा कंपनीजना आपण काय म्हणतो, लिस्टेड कंपनीज. द कंपनी हू शेअर्स आर नॉट लिस्टेड ऑन रिकग्नाइज स्टॉक एक्सचेंज इज कॉल्ड अनलिस्टेड कंपनी, म्हणजे जिचं रजिस्ट्रेशन नाही झालं आहे तर तिला आपण काय म्हणतो, अनलिस्टेड कंपनी. अँड अनलिस्टेड कंपनी कॅन बी अ पब्लिक कंपनी ऑर प्रायव्हेट कंपनी. तर जी अनलिस्टेड कंपनी आहे ती पब्लिक कंपनी पण असू शकते किंवा प्रायव्हेट कंपनी पण असू शकते. त्याच्यानंतर अनलिमिटेड कंपनी, म्हणजे आपण जे शिकतो अनलिमिटेड लायबिलिटी, म्हणजे आपण लिमिटेड लायबिलिटीबद्दल शिकतो त्याच्या अपोजिट आहे. तर जिची लायबिलिटी अनलिमिटेड असते, जसं एखादा माणूस सोल ट्रेडिंग कन्सर्न आहे, पार्टनरशिप फर्म आहे, तशीच ती अनलिमिटेड कंपनी म्हणजे अनलिमिटेड लायबिलिटी आहे. सेक्शन 2 सबसेक्शन 92 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013 डिफाईन्स अनलिमिटेड कंपनी मीन्स अ कंपनी नॉट हॅव्हिंग एनी लिमिट ऑन द लायबिलिटी ऑफ इट्स मेंबर्स, म्हणजे त्यांची जी मेंबर्सची लायबिलिटी आहे ती अनलिमिटेड आहे. त्याच्यानंतर कंपनी लिमिटेड बाय शेअर्स, म्हणजे नॉर्मल जो कंपनीचा प्रकार आहे की ज्याच्यात लोक शेअर्स विकत घेतात आणि त्या लोकांची लायबिलिटी काय असते, लिमिटेड असते. शेअर्सची जेवढी इश्यू प्राईस आहे तेवढीच त्यांना भरायची आहे. ॲज पर सेक्शन 2 सबसेक्शन 22 ऑफ कंपनीज ॲक्ट 2013 कंपनी लिमिटेड बाय शेअर्स मीन्स अ कंपनी हॅव्हिंग द लायबिलिटी ऑफ इट्स मेंबर्स लिमिटेड बाय द मेमोरँडम टू द अमाऊंट, म्हणजे जेवढे शेअर्सचे पैसे पे करायचे तेवढीच त्यांची लायबिलिटी आहे. इफ एनी अनपेड ऑन द शेअर रिस्पेक्टिव्हली हेल्ड बाय देम, म्हणजे कुठलाही जर शेअर्सचे पैसे बाकी असतील तेवढे त्यांना भरायचे आणि तेवढीच त्यांची लायबिलिटी आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे होल्डिंग कंपनी. म्हणजे होल्डिंग कंपनी म्हणजे दुसऱ्या एका कंपनीचे त्या कंपनीकडे 50% किंवा 51% जर जास्त शेअर्स असतील, जसं आपण गव्हर्नमेंट कंपनीचं बघितलं. गव्हर्नमेंट कंपनी म्हणजे कुठली, तिच्याकडे 50% किंवा 51% जर जास्त शेअर्स असतील तर ती कुठली कंपनी आहे, गव्हर्नमेंट कंपनी आहे. तशीच होल्डिंग कंपनी म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आता फेसबुकनी व्हॉट्सअपला टेकओव्हर केलं, तर फेसबुकने व्हॉट्सअपला टेकओव्हर केलं म्हणजे काय केलं, व्हॉट्सअप कंपनीचे 50%पेक्षा जास्त शेअर फेसबुककडे, म्हणजे फेसबुक होल्डिंग कंपनी आहे आणि व्हॉट्सअप जी आहे ती सबसिडरी कंपनी आहे. म्हणजे ज्या कंपनीकडे दुसऱ्या कंपनीचे
50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त शेअर्स असतील तर ती होल्डिंग कंपनी आहे. तर इकडे होल्डिंग कुठली कंपनी आहे? फेसबुक ही होल्डिंग कंपनी आहे आणि सबसिडरी कंपनी कुठली आहे? व्हॉट्सअप ही सबसिडरी कंपनी आहे. आता सबसिडरी कंपनी सेक्शन 287 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013 defines subsidiary company as a company in which the holding of the company controls the composition of board of director, exercise or control 1/2 of the total share capital. म्हणजे कसं असतं की होल्डिंग कंपनीचे जे डायरेक्टर्स आहेत ते सबसिडरी कंपनीचे डायरेक्टर्स आहेत आणि त्या कंपनीचे अर्ध्यापेक्षा जास्त शेअर्स होल्डिंग कंपनीकडे आहेत. तर जी कंपनीचे शेअर्स होल्डिंग कंपनीकडे ती कंपनी म्हणजे कुठली? सबसिडरी कंपनी. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे मेंटेनन्स ऑफ बुक्स. तर आता कुठले कुठले बुक्स मेंटेन करायला लागतात? ॲज पर सेक्शन 128 ऑफ कंपनीज ॲक्ट 2013 एव्हरी कंपनी शॉल प्रिपेअर अँड कीप ॲट इट्स रजिस्टर ऑफिस books of accounts and other relevant books and papers and financial statement for every financial year which gives a true and fair view of the states of the affairs of the company. तर त्या प्रत्येक कंपनीला आपले बुक्स ऑफ अकाउंट्स आणि जे काय कागदपत्र असतील ते त्यांना ठेवावं लागतात त्यांच्या ऑफिसमध्ये आणि त्याच्यात खरी माहिती असायला पाहिजे, इन्क्लुडिंग दॅट ऑफ इट्स ब्रांच ऑफिस or office head if any, and explain the transaction effected both at the register office and its branch, and such books will be kept on accrual basis and according to double entry system of accounting. शिवाय त्यांच्या कुठल्याही जर ब्रांचेस असतील तिथेही ते ठेवायला लागतात आणि हे जे बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत ते त्यांना ॲक्रुअल बेसिसवरती ठेवायचे. आता ॲक्रुअल बेसिस म्हणजे काय? आपण ज्या आउटस्टँडिंग किंवा प्रीपेडच्या एंट्र्या करतो तर त्या ॲक्रुअल बेसिस असतात. म्हणजे काय? कुठलाही जर समजा पुढच्या या मार्च महिन्याची सॅलरी आपण एप्रिलमध्ये देतो पण त्याची अमाऊंट आपण आउटस्टँडिंग म्हणून दाखवतो ना, तर ते ॲक्रुअल बेसिस आहे. आणि दुसरं असतं कॅश बेसिस. कॅश बेसिस म्हणजे काय? जेवढं आपण पे करतो तेवढंच आपण ते दाखवतो. तर कंपनीच्या बाबतीत आपल्याला ॲक्रुअल बेसिस म्हणजे जसं आपण फायनल अकाउंट सॉल्व करतो आउटस्टँडिंग आणि प्रीपेड घेऊन, तर ते ॲक्रुअल बेसिस आहे. तर त्या प्रकारे रेकॉर्ड मेंटेन ठेवावा लागतो. आणि जे बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत ते त्यांना डबल एंट्री सिस्टम जी आपण 11वीपासून शिकतोय त्याच्यानुसार मेंटेन करायला पाहिजे. नंतर फर्दर प्रोव्हाइडेड फर्दर दॅट अ कंपनी मे कीप सच बुक्स ऑफ अकाउंट्स और अदर रेलिव्हंट पेपर्स इन इलेक्ट्रॉनिक मोड इन सच मॅनर ॲज मे बी प्रेस्क्राईब. तर कंपनी जे आहे ते बुक्स ऑफ अकाउंट्स आणि दुसरे पेपर्स इलेक्ट्रिक मोडमध्ये ठेवू शकतो. जसं काय कायद्याने जे काय ज्या प्रकारे नमूद केलं आहे त्या प्रकारे इलेक्ट्रिक मोडमध्ये सुद्धा कंपनी पेपर्स ठेवू शकते. ठीक आहे. तर आता पुढे MCQज आहेत. पहिला MCQज, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट अ फीचर ऑफ अ कंपनी. म्हणजे कुठला फीचर कुठला पॉईंट हा कंपनीचा फ्युचर नाही आहे. पहिलं काय? सेपरेट लिगल एंटिटी हा आहे. परपेच्युअल एक्झिस्टन्स हा पण आहे. नंतर मेंबर्स हॅव अनलिमिटेड लायबिलिटी हा नाही आहे. मेंबर्सची जी लायबिलिटी असते ती काय असते? लिमिटेड असते. नंतर गव्हर्नमेंट कंपनी इन अ गव्हर्नमेंट कंपनी द होल्डिंग ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट इन पेडअप कॅपिटल शुड नॉट बी लेस दॅन. तर ते किती असायला पाहिजे? कमीत कमीत 51% असायला पाहिजे. तर याचं उत्तर आहे C 51%. 25, 50 आणि 51 तीन ऑप्शन आहेत. त्याचं उत्तर आहे 51%. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू इन केस ऑफ फॉरेन कंपनी. म्हणजे फॉरेन कंपनीच्या बाबतीत कुठली गोष्ट खरी आहे? अ कंपनी इनकॉर्पोरेटेड इन इंडिया अँड हॅज प्लेस ऑफ बिझनेस आउटसाईड इंडिया. नाही, तसं नाही आहे. इंडियात तिचं रजिस्ट्रेशन नाही आहे. त्याच्यानंतर अ कंपनी इनकॉर्पोरेटेड आउटसाईड इंडिया अँड हॅज अ प्लेस ऑफ बिझनेस इन इंडिया. हे बरोबर आहे. जी कंपनी बाहेरच्या देशात रजिस्टर झालेली आहे आणि ती इंडियामध्ये कुठेतरी बिझनेस करते तर ही फॉरेन कंपनी आहे. ठीक आहे.
त्याच्यानंतर शेवटचं जे दिलं आहे ते अ कंपनी इन्कॉर्पोरेट इन इंडिया अँड हॅज अ प्लेस ऑफ बिझनेस इन इंडिया. नाही, तिचं रजिस्ट्रेशन इंडियाचं नाही आहे, तिचं रजिस्ट्रेशन फॉरेन कंपनीचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट अ फीचर ऑफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. तर याच्यापैकी कुठलं फीचर हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं फीचर नाही. रेस्ट्रिक्ट द नंबर ऑफ मेंबर्स टू ट्रान्सफर इट शेअर्स. म्हणजे हे आहे फीचर, ते या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये तुम्ही शेअर्स दुसऱ्या माणसाला ट्रान्सफर करू शकत नाही. डज नॉट रेस्ट्रिक्ट ऑन द नंबर ऑफ मेंबर्स टू एनी लिमिट. नाही, लिमिट आहे इथे. काय म्हटलं, रेस्ट्रिक्शन नाही मॅक्झिमम नंबर्सला. तर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मॅक्झिमम नंबर जे आहेत ते 200 आहेत. मिनिमम पब्लिक लिमिटेडमध्ये त्याला लिमिट नाही आहे. प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मेंबर्सला जे लिमिट आहे ते 200चं आहे. 200पेक्षा जास्त माणसं मेंबर असू शकत नाही. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट अ फीचर ऑफ, हे झालं. आता ट्रू ऑर फॉल्स, स्टेट वेदर विथ रिझन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. तर आपल्याला कारणाबरोबर सांगायचं आहे की ट्रू आहे का फॉल्स आहे. तर सिन्स कंपनी हॅज अ एक्झिस्टन्स इंडिपेंडेंट ऑफ इट मेंबर्स, इट कंटिन्यू टू बी एक्झिस्टंट डिस्पाईट द डेट इन्सॉल्वन्सी ऑर चेंज ऑफ मेंबर्स. म्हणजे इथे विचारलं आहे की कंपनीचं अस्तित्व इंडिपेंडेंट आहे, तर ती समजा कुठला जर मेंबर्स एक्सपायर झाले, इन्सॉल्वंट झाले किंवा बदलले तरी ती चालूच राहते. हे ट्रू आहे. तर कंपनी बिंग इंडिपेंडेंट फ्रॉम इट्स मेंबर्स कंटिन्यू टू बी इन एक्झिस्टंट डिस्पाईट द डेट इन्सॉल्वन्सी ऑर चेंज ऑफ मेंबर्स. म्हणजे कंपनी जी आहे ती मेंबर्सपेक्षा वेगळी आहे. तर ती कंटिन्यू राहते जरी समजा कुठले जर मेंबर एक्सपायर झाले, इन्सॉल्वंट झाले किंवा बदलले तरी कंपनी तिचं अस्तित्व धरून ठेवते. ठीक आहे. तर आपण आपलं लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू. आणि तुम्हाला काय डाऊट्स असतील तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा.